नमस्कार मित्रांनो. तर आता आपण चालू आहे की वेन्यूला आपल्याला फॉग लॅम्प टाकायचे. प्रोजेक्टर बेस फॉग लॅम्प पाहतोय आपण वेन्यूसाठी. तर त्याच्यासाठी बरेचसे कस्टमायझेशन करावे लागणार आहेत, कारण आपल्या वेन्यूला जे फॉग लॅम्पचं प्लेस होल्डर असतं ते कंपनी फिटेड येत नाही टॉप मॉडेलला पण. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे की ते कटआउट क्रिएट करून घ्यावं लागणार आहे, किंवा त्याच्यासाठी काय जुगाड वगैरे आहे त्यांच्याकडे. तर ते पाहू आणि त्या अकॉर्डिंगली आपण वेन्यूला फॉग लॅम्प टाकणार आहे. तर आता आपण आलेलो आहे फॉग लॅम्प इन्स्टॉल करण्यासाठी. तर आपण पाहू शकतोय की ना जो बंपर आहे तो रिमूव्ह केलेला आहे. तर आपल्याला जी फॉग लॅम्पची तिथले ग्रिल आहे ती पूर्ण ग्रिल चेंज करावी लागणार आहे. ती वरती पाहू शकता तुम्ही, ती जी ग्रिल आहे ती आपण पूर्ण चेंज करणार आहे. हा फॉग लॅम्प 3 कलरमध्ये असणार आहे. हा येलोमध्ये आहे, त्यानंतर हा वॉर्म व्हाईटमध्ये आणि हा व्हाईट कलरमध्ये असणार आहे. तर आणि हा 3-in-1 असणार आहे. तर आपण याचं इन्स्टॉलेशन झाल्यानंतर नाईटचा थ्रो पाहू की हे पहा आपलं इन्स्टॉलेशनचं काम आत्ता चालू आहे. आणि जेव्हा इन्स्टॉलेशनचं काम कंप्लीट होणार आहे तेव्हा नाईटचा थ्रो आपण पाहणार आहे. हे पाहू शकता आपण की ना आता नाईटचा थ्रो आपण चेक करतोय की त्यांची जे ॲडजस्टमेंट आहे की दोन्ही प्रॉपर आहे की नाही एका लेवलमध्ये, ते चेक करतात. आता बल्बची सेटिंग चालू आहे आणि अपर डिपरचं पण चेक करतोय की आपली जी फॉग लॅम्प असणार आहे त्यात पण आपल्याला अपर डिपरचं ऑप्शन आहे. तर ते वर्किंग करते का नाही प्रॉपरची त्याची टेस्टिंग चालू आहे आणि ते प्रॉपरली वर्क करून देणार आहेत. ते आपलं अपर डिपरचं वर्किंग चालू आहे की प्रॉपरली वर्क करतात आहे का नाही ते चेक करतात. हे पाहू शकतो आपण प्रॉपरली अपर डिपर वर्क करतात आहे. आता आपण पाहणार आहे की नाईटला कसा थ्रो आहे. हा येलोमध्ये पाहू शकतो, असं काही विजिबिलिटी आपल्याला नाईटला. त्यानंतर ना आता हे वॉर्म व्हाईट असणार आहे आणि नंतर ना जे असणार आहे ते व्हाईट असणार आहे. हे पाहू शकता व्हाईटचा थ्रो कसा आहे आपला नाईटला.